मित्रांनो, आपण पाहता मंडल न्यूज चॅनल. मंडल न्यूज चॅनल सध्या सौ सुलभाताई खोडके यांच्या विजय उत्सवामध्ये सहभागी झालेला आहे. आपण एरविन चौक येथील त्यांचं जे डेपो रोडवरील मुख्य प्रचार कार्यालय आहे तिथे आपण पाहू शकतो. त्यांचे चाहता वर्ग, त्यांचे कार्यकर्ते हर्षोल्लासात आनंद साजरा करतात. क्या आप कहना चाहेंगे? खुशी है हमारे को, हमारे साहब की सीट आ गई. हमारी मैडम बहुत मेहनती है और हर चीज़ों में आगे है. एक से काम मुद्दे सब ओके. आप क्या कहना चाहेंगे? हमारी मैडम आ गई, हमको ये बहुत बड़ी खुशी है. हमारी मैडम कभी खाली हाथ किसको जाने नहीं देती, हरदम कोई ना कोई काम करके ही जाती हो. आणि सबको विकास है, काम उनका विकास है. आपण पाहू शकता यांचा उत्सव. काय सांगाल आता त्या दिवसची बाईट आणि आजच्या बाईटमध्ये काय अंतर? त्या दिवसच्या बाईटमध्ये आजच्या बाईटमध्ये एवढाच फरक आहे की विकास जो केलेला आहे, विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढलो आणि सर्व धर्मांना घेऊन, जाती धर्म सर्वांना घेऊन लढलो. त्याच्यामुळं हा विजय आमचा निश्चित झाला. आणि शेवटी लोकांनाही काम पाहिजे आहे आणि कामाच्या माध्यमातून हा विजय साकार झालेला आहे. आणि पर्सनल रिलेशन आणि लोकांचे कामं हाच एक महत्त्वाचा विषय होता. आणि या भरोशावर सुलभाताई पूर्ण निवडून आलेल्या आहेत. मतदारांना काय सांगाल? मतदारांना हे सांगतो की आपण सर्व जो सहकार्य केलेला आहे, मतदारांनी सहकार्य केलेला आहे. आणि जे आपले ज्या ठिकाणी आपल्याला मतं मिळाले त्या ठिकाणी मिळालेच मतं. आणि आपल्या लोकांनी खूप मेहनत घेतली, सर्वांनी मेहनत घेतली. आणि ह्या मेहनतीचंच हे फळ आहे की शेवटच्या क्षणी का होईना पण हा विजय आपण संपादन केलेला आहे. धन्यवाद सर. आणखी इथे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. या खोडके ताई आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि येणाऱ्या समोर याच्यात खूप काम करतील ते. आणि सर्व लोकांना आनंद झालेला आहे पूर्ण. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे ते कामं करतील आणि मंत्रिपद ताईला भेटणार. आप क्या कहना चाहेंगे? काय सांगाल? खोडके घराण्याशी असलेले सर्व जनतेचे सलोख्याचे संबंध आणि ताईंचा एक चांगला स्वभाव. आणि पहिल्यापासून वाटतो ग्राउंड लेवलवर जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा पहिल्यापासूनच वाटत होतं की आमचा विजय निश्चित आहे. आणि आज आपल्या सर्व जनतेनं दाखवून दिलं आहे, सहकार्य केलं आहे. ग्राउंड लेवलवरच्या कार्यकर्त्यापासून तर सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे काम केल्यामुळं आज आमचा हा विजय निश्चित झाला आहे. हा संपूर्ण विकासाचा विजय आहे. ताईंनी जे गेल्या 5 वर्षात या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे त्याचा विकास आहे. सर्व धर्म समभाव सर्वांना घेऊन चालण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा हा विजय आहे. आणि ताई आणि संजूभाऊ खोडके आणि सुलभाताई हे कधीही पक्षपात धर्मपात कधी करत नाही. ह्या विकासाचं राजकारण करतात. या विकासाच्या राजकारणाचा हे विजय आहे. धन्यवाद. जे 5 वर्षात बाकीच्या ज्या यांनी केलं नाही विकासाचं काम ते आज आमच्या सुलभाताईंनी एवढं प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे की लोकांनी न पाहता ताईंना भरभरून मतांनी विजयी केलेला आहे. आणि विकासाचं जर पाहिलं तर तुम्ही नेहमी कुठे पण अमरावतीमध्ये पहा, तुम्हाला विकासाचा न सांगता डोळ्यांनी दिसून जाईल. त्यामुळे विजय हा निश्चित होता. आई रे घडी वारा घडी अर्जुन नगरमध्ये ताईंनी आमच्या एवढं भरपूर प्रमाणामध्ये काम केलं की त्यांना वोटिंगसाठी असं न म्हणता खूप सारे वोट आमच्या अर्जुन नगरांनी मनापासून दिले त्यांना. आणि समस्त अमरावतीकरांनी ताईंना हा विजय निश्चित होता हे सगळ्यांना माहीत होतं. फक्त आम्ही गुलालाची वाट पाहत होतो आणि तो गुलालाचा दिवस आज आला. खोडके यांचा विजयाचा गुलाल उधळणं सुरू झाला असून काय जनतेला आव्हान? हा सुलभाताईचा विजय म्हणजे संजू भाऊचा जो त्यांच्या पाठीमागे हातभार आहे आणि त्यांचं जे धोरण आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण या ध्येयातून जो त्यांनी विकास केला शहराचा त्याचा हा विजय आहे. आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांनी जो तळागाळातून लढले ताईसाठी त्यांचा सर्वांचा विजय आहे. धन्यवाद सर. आपण काय सांगा? हा विजय
सुलभाताईंच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा आहे. सुलभाताईंनी जे 5 वर्षात विकास कामं केली, 2.5 वर्ष करोनात वाया गेली असतानाही तो बॅकलॉग भरून काढला आणि या 2.5 वर्षात अजितदादांनी भरभरून निधी दिला. संजीवभाऊ खोडके त्यांच्या पाठीशी होते, आमच्या ताईची वहिनींच्या, आणि त्यांनी जो निधी आणला त्यांनी अमरावतीकरांनी म्हणजे विकास कामाच्या याच्यात 800-900 कोटी रुपयाचं हे अमृत 2 योजना असो किंवा पूर्ण रस्त्याचे हे असो किंवा अजून पूर्ण पुष्कळ कामं त्यांनी केलेले आहेत आणि तो सगळा या जनतेचा विश्वास सुलभाताई खोडकेंवर होता. म्हणून आम्ही या मताने निवडून आलो. आम्हाला अपेक्षा अजून जास्त होती, पण ठीक आहे, निवडून येणं हे महत्त्वाचं होतं. आणि या विकास कामांना साथ देत आणि वहिनींचा लाडकी बहीण योजना असो या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यामुळे हा आमचा मोठा विजय झालेला आहे असं मी सांगतो. पेड़े कोई भी खिलाता है. चला आपण होतो सुलभाताई खोडके यांच्या विजयाच्या जल्लोषामध्ये सहभागी झालो होतो. पाहत राहा मंडल न्यूज चॅनल. धन्यवाद.